व्हिडिओचा डिस्क्लेमर हा आहे की इन्फॉर्मेशन फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. जो डेटा आपण इथं रेकॉर्ड करतोय बघतोय तो 4 महिन्यापूर्वीचा आहे. इवन तो 2022-2023 मधला आपण बघतोय. आणि गॅरंटीड रिटर्न स्टॉक मार्केटमध्ये काही नसते, ही गोष्ट जी आहे ती लक्षात राहू द्या. तर महत्वाचा मुद्दा आपण पोल अँड फ्लॅग बद्दल बघितला होता आणि त्यामध्ये मुव्हिंग ॲव्हरेजेस जे आहेत, ते कशा पद्धतीने हे करायचं. आता याला स्क्रीनिंग करणं सगळ्यात महत्वाचं आहे. स्क्रीनिंग म्हणजे काय की कुठल्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये हे पर्टिक्युलर पोल अँड फ्लॅग किंवा डायव्हर्जन जो आहे तो होतोय, त्यामध्ये व्हॉल्यूमचा रोल काय आहे, ह्या गोष्टी तिथं चेक करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये पहिला जो फिल्टर जो मी तुम्हाला बोललोय म्हटलोय, तो म्हणजे तो स्टॉक कुठे असावा, वेर इट शुड बी. 52 वीकच्या हाय पशी. येस. 52 वीक हायच्या आसपास जो आहे तो स्टॉक असणं गरजेचं आहे. त्या 52 वीक हायपासनं पुन्हा एकदा एक हेल्दी करेक्शन प्रिव्हियस सपोर्ट रेजिस्टन्सला जे आहे त्यांनी ब्रेकडाऊन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या 52 वीक हायपासनं खाली आल्यानंतर म्हणजे तो साधारण 2-3 60 दिवसामध्ये खाली आला, परत 40 दिवसामध्ये वरती गेला. 40 दिवसामध्ये वरती गेल्यानंतर पुन्हा तिथं जर तुम्ही काउंट जर केलं तर हे 3 आणि 3 6, 6 3 9 3 12, 12 आणि 4 16 दिवस म्हणजे 20 दिवसांच्या इन बिटवीन जे आहे ती प्राइसचं कॉम्बिनेशन जे आहे तिथं होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तिथं ब्रेकआउट जर होत आहे तर ऑटोमॅटिकली तिथं थांबणं गरजेचं आहे. कारण मोमेंटम जो आहे तो कॅप्चर होणं महत्वाचा मुद्दा असतो. हे एक सिंपलची गोष्ट आहे. बट याच्यामध्ये जे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, ह्या पर्टिक्युलर स्टॉक्सकडे याच्याकडे येण्याकरता काय आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर ते वन बाय वन या गोष्टी राहतात. बघा आता इथं त्या सपोर्ट झोनपासून त्याने बाउन्स केल्यानंतर पुन्हा तो हायकडे गेला, तिकडनं तो जो लो जो होता सिंपल, तो लो जो आहे त्याने ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर खालच्या बाजूला कन्सोलिडेट होतोय. कन्सोलिडेट झाल्यानंतर एक स्लोली स्लोली अप मूव्ह होते पुन्हा त्याच्या 52 वीक हाय जो की ह्या झोनच्या आसपास आहे, त्या झोनच्याकडे तो जाण्याचा प्रयत्न करतोय. इथं बघा तुम्ही, 52 वीक हायकडे गेलाय, तिथं कन्सोलिडेट होतोय. आणि इथं तो फ्लॅग जो आहे तो जनरली क्रिएट होताना दिसतो. म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तो हाय जो आहे तो कन्वर्ट झाल्यानंतर पुन्हा गॅप डाऊन, पुन्हा पुल बॅक, पुन्हा हॅमर, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जनरली होताना त्या दिसून जातात. म्हणून जे कुठले स्टॉक्स सध्याच्या स्थितीमध्ये 52 वीक हायच्या आसपास आहे, तिथं एक 30 ते 40 दिवस त्याने मस्तपैकी कन्सॉलिडेशन केलेलं आहे, अशा स्टॉक्सकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता महत्वाचा जो मुद्दा तिथे लक्ष देतोय, तो पॅरामीटर मुद्दा जो आहे तो आता आपण इथे बघूयात. तर मला अलर्ट सेट करायचं तर चार्ट इंक म्हणून एक वेबसाईट आहे बघा, आहे का? चार्ट इंक म्हणून एक वेबसाईट आहे. ओके. त्याच्यावरती तुम्ही जे तुमचं लॉग इन जे आहे ते करू शकता. लॉग इन केलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथं ते चार्टिंगचे फ्री स्कॅनर जे की एंड ऑफ द डेला तुम्हाला डायरेक्टली क्रिएट होऊन दिसू शकतात. तर ह्या चार्टिंगमध्ये मला कॅन्डलस्टिकचे पण स्कॅनर येऊ शकतात, सगळं काही येऊ शकतं. त्याकरता काही गोष्टी ज्या आहेत ना, येणं गरजेचं आहे. तर आता आपल्याला माहिती आहे आपण एआयच्या जगामध्ये, एआय मध्ये आपल्याला काहीतरी उपयोग येणं गरजेचं आहे. तर त्याकरता परप्लेक्सिटी एआय म्हणून आहे, जे एअरटेलचे जे नंबर जे यूज करतात त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रीमियम व्हर्जन आहे 18,000 रुपयांचं. मला इकडनं जे आहे एक स्क्रीनिंग टूल जे आहे ते यूज करायचं आहे. ओके. स्क्रीनिंग टूल काय का जे पर्टिक्युलर स्टॉक जे आहेत ते वरच्या बाजूला मूव्ह होत आहेत आणि 52 वीक हायच्या आसपास आहे. तर मला काय करायचंय, सिम्पल इथं लक्ष काय करायचंय, मी इथं म्हणेल क्रिएट अ स्कॅनर फॉर कुठल्या वेबसाईटसाठी, चार्ट इंक वेबसाईट. मग काय आहे? तिथं खाली सांगायचं क्रायटेरिया काय पाहिजे त्या स्कॅनरमध्ये. क्रायटेरिया मग काय आहे? सगळ्यात महत्वाचं त्याचा 60 डेज मुव्हिंग ॲव्हरेज. स्पेलिंग थोडंसं 19-20 होतंय. ॲव्हरेज ऑफ व्हॉल्यूम फॉर 2 डेज टू बी
ग्रेटर दॅन 5 लाख. ओके. दुसरा क्रायटेरिया 60 डे मुव्हिंग ॲव्हरेज, हा पहिला क्रायटेरिया होता. यालाच कॉपी पेस्ट करतो, मला टाईप नाही करायचं. 60 डे मुव्हिंग ॲव्हरेज ऑफ ऑफ द क्लोज फॉर टुडे इज ग्रेटर दॅन 15. इथं मुव्हिंग ॲव्हरेज ऑफ क्लोज फॉर टुडे इज ग्रेटर दॅन 15. थर्ड पॉइंट, chart has a bullish engulfing pattern for today or dozy or piercing. Piercing or hammer as well. ओके. चौथा पॉइंट, 20 दिवसाचं जे शॉर्ट पिरियडचं मुव्हिंग ॲव्हरेज आहे, 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज क्लोज फॉर टुडे, क्लोज फॉर टुडे इज ग्रेटर दॅन कोणापेक्षा 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज. म्हणजे 20 दिवसांचं मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते 50 दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजपेक्षा वरच्या बाजूला क्लोज झालं पाहिजे, म्हणजे शॉर्टर पिरियड ऑफ मुव्हिंग ॲव्हरेजने वरती गेलं पाहिजे. परत डेली क्लोज ऑफ टुडे इज लेस दॅन डेली क्लोज ऑफ 5 days ॲगो. आता इथं वन बाय वन मी सांगतो. 60 दिवसांची जी मुव्हिंग ॲव्हरेज जी आहे व्हॉल्यूम, ती काय पाहिजे? 60 दिवसाची ॲव्हरेज व्हॉल्यूम ही 5 लाखांपेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे व्हॉल्यूम मध्ये 60 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज जे ते ऍड करायचं, त्याच्यामध्ये लास्ट 2 डेजचं काय पाहिजे? 5 लाखांपेक्षा जास्त पाहिजे. दुसरं, 60 डे मुव्हिंग ॲव्हरेज क्लोज जो आहे तो 15पेक्षा जास्त पाहिजे. चार्टमध्ये आयदर बुलिश एनगल्फिंग पॅटर्न पॅटर्न पाहिजे, किंवा डोजी पाहिजे, पिअर्सिंग पाहिजे, हॅमर पाहिजे. त्याचबरोबर जो शॉर्ट पिरियड मुव्हिंग ॲव्हरेज आहे, 20 दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेजचा क्लोज जे आहे ते 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या क्लोजपेक्षा जास्त पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं, डेली क्लोज आजचं जे आहे ते 5 दिवसाच्या क्लोज पूर्वीच्या क्लोजपेक्षा खालच्या बाजूला पाहिजे. ओके. हे क्रायटेरिया आहेत. समजले सर्वांना? येस नो म्हणून मला रिप्लाय करा. येस सर. सिम्पल आहे. 60 दिवसांचं जे व्हॉल्यूम ॲव्हरेज जे आहे लास्ट 2 डेजचं, तेच 5 लाखापेक्षा जास्त पाहिजे. 60 दिवसांचं मुव्हिंग ॲव्हरेज क्लोज फॉर टुडे हे 15पेक्षा जास्त पाहिजे. चार्टमध्ये बुलिश एनगल्फिंग, हॅमर, पिअर्सिंग, डोजी अशा पद्धतीची कॅन्डल पाहिजे. 20 दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजने 50 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजला वरच्या बाजूला क्लोज केलं पाहिजे. आणि आजची जी क्लोज आहे ते 5 दिवसाच्या पूर्वीच्या क्लोजपेक्षा खालच्या बाजूला पाहिजे. सिम्पल. म्हणजे आपल्याला तिथनं एक सिम्पल सी गोष्ट जी आहे तिथनं आयडिया येऊन जाईल. तर मी याला रन म्हणतो. टू क्रिएट अ स्कॅनर, हा, हे असे पॉइंट्स त्याचे आलेत आपल्याला आता डायरेक्टली. ओके. तर इथे याला बाकी काहीच करायचं नाही. कॉपी म्हणायचं, इथे यायचं, इथं म्हणायचं क्रिएट अ स्कॅनर.
क्रिएट 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 किधर है, किधर है? क्रिएट सर तिथे वरती असते. वरती वरती एकदम वरती. इथं. अ, नाही वरती सर 4 डाव्या आहेत तिथं. हा क्रिएट तिथे किंवा त्याच्या स्पॅन. साईडला असते. जस्ट मिनिट. रन स्कॅन. प्लस आयकॉन. आता हे काय नंबर्स आहेत आपले. जस्ट मिनिट. टोटल इन्कम. जस्ट इकडनं पॉवर्टी फिल्टर, डुप्लिकेट फिल्टर. इकडनं वॉल्यूम. इकडे काय आपला 60. गाईड. जस्ट मिनिट हा. हम्म. ओके. प्लस वॉल्यूम ग्रेटर दॅन. नंबर आहे आपल्याला 5 लाखापेक्षा जास्त पाहिजे आपल्याला. डेली वॉल्यूम नाही पाहिजे. किती दिवसापूर्वीची वॉल्यूम नाही. डेली. हां. ओके. झालं. हे झालं. आजची व्हॉल्यूम 5 लाखापेक्षा जास्त पाहिजे. त्याला डुप्लिकेट केलं. इथं डेली ऐवजी काय करायचं, 1 डे ऐवजी म्हणजे पाठीमागील 2 दिवसाची जी मुव्हिंग ॲव्हरेज 60 डे मुव्हिंग ॲव्हरेज व्हॉल्यूम जी आहे ती 5 लाखापेक्षा जास्त पाहिजे. एक पहिला क्रायटेरिया झाला. 60 डे मुव्हिंग ॲव्हरेजचा जो क्लोज SMA चा जो क्लोज जो आहे तो काय पाहिजे, टुडे शुड बी ग्रेटर दॅन 15. ओके. SMA क्लोज 60 म्हणजे आजचा इज ग्रेटर दॅन 15. इथे यायचं, इथं प्लस म्हणायचं. इथं आल्यावरती नंबर काय 60 डे. ओके. काय पाहिजे न ते 60 डे मुव्हिंग ॲव्हरेज क्लोज शुड बी ग्रेटर दॅन 15. ओके. ग्रेटर दॅन नंबर, सॉरी इथे ग्रेटर दॅन मुव्हिंग ॲव्हरेज. ॲव्हरेज. हल मुव्हिंग ॲव्हरेज. नंबर नाही पाहिजे, डेली पाहिजे मला इथे. एस एम ए टाका एस काय एम ए टाकल्यावर येईन सर मुव्हिंग ॲव्हरेज. SMA का? हा. 60 डे SMA इज ग्रेटर दॅन किती पाहिजे आपल्याला नंबर 15. येस झालं. ओके. सेकंड क्रायटेरिया आपला झाला. पहिला जो क्रायटेरिया होता 60 डे मुव्हिंग ॲव्हरेज व्हॉल्यूम लास्ट 2 डेज ग्रेटर दॅन 5 लाख. 60 डे मुव्हिंग ॲव्हरेज टुडे क्लोज इज ग्रेटर दॅन 15. मग बुलिश एनगल्फिंग पाहिजे आपल्याला.
ऑर्डोजी पाहिजे किंवा पिअर्सिंग पाहिजे किंवा हे पाहिजे. ओके, तर इथे यायचं स्कॅनरमध्ये प्लस टुडे कॅन्डल ना, बुलिश एनगल्फिंग ओपन क्लोज ओपन. ओके, प्लस कॅन्डल ना, आपलं कॅन्डल पाहिजे बुलिश कॅन्डल आपल्याला काय पाहिजे. फिल्टर सिम्बॉल इंडस्ट्री हाय लो हे कनाशे बॉर्डर ब्रॅकेट स्क्वेअर पावट पॉइंट्स SMA stars quadrant CMF force index MACD RSI average लोन्स. कॅन्डल साठी काय आहे बरं इकडे? तर ते कॅन्डल धरत नाही. नाही का? नाही सर. जस्ट मिनिट. तुम्ही फक्त एखादा पॅरामीटर त्यात सेट करू शकताय. हा, पॅरामीटर सेट करू शकता, एवढंच आहे. जस्ट मिनिट. हे काय झालं ना, हे काय? तर आपण झालं. हो, हे बघा, हे जे आपण वन सर वन केलं होतं ना. इकडे शेअर करता येईल की काय? तुम्ही मागाची जी वेबसाईट होती त्याच्यात डायरेक्ट शेअर होतो सर. इथे SMS केलं, नंतर 60 SMS केला, नंतर बुलिश एनगल्फिंगचा केला, बुलिश एनगल्फिंग नंतर 20 डे मुव्हिंग ॲव्हरेजचा केला, मोर दॅन 50 मुव्हिंग ॲव्हरेज ते केल्यानंतर 2 days क्लोज बिलो 5 days क्लोज. ओके, आणि जनरेट म्हणा. ओके, आलं का? हे बघा, आता आपण पहिलं केलं होतं डेली व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन 5 लाख, 1 डे व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन 5 लाख, डेली SMA जो क्लोज जो पाहिजे तो कशापेक्षा क्लोज पाहिजे? 15 पेक्षा. 15 पेक्षा. डेली ओपन लेस दॅन डेली क्लोज, 1 डे अगो ग्रेटर दॅन 1, डेली ओपन लेस दॅन 1 डे अगो, हे डबल डबल झालं. ओके, आता होय. हे जे, होय. हा, तर त्याच्यामध्ये याला स्कॅनला काय करायचं, रन करायचं. तर आता याच्यामध्ये जे आहे कुठलेही स्टॉक जे आहे ते येणार नाही सिम्पली. ओके, तर फिल्टर जो आहे तो 5 लाखाचा याचा केला होता. आता याला 5 लाख ऐवजी मी सिम्पल याला हे करतो 1 लाखच्या आसपास. मला नंबर ऑफ जे स्टॉक जे पाहिजे ना ते जास्त पाहिजे इथे. ओके, म्हणजे फिल्टर आउट जे आहेत ना ते कमी राहतील. इथं तुम्ही सिम्पल म्हणायचं रन स्कॅन. कंट्रोल A कंट्रोल C, 1 मिनिट. या स्कॅनला हे डिलीट कसं करायचं सगळं? ते परत एकदा क्रिएट स्कॅनर करायला पाहिजे सर, नवीन. क्रिएट अलर्ट, क्रिएट न्यू स्कॅनर ना. हम्म. ऍड फिल्टर. जस्ट मिनिट.
हम्म. इथंच ना. आता मी इथं आलो, ते जे हा काय मला भेटले होते ते मी इथं जनरेट म्हणलो सगळे. ओके. एवढ्या त्या हा कंडिशन्स आहेत, त्याला मी रन म्हटलो. एक पण त्याच्यामध्ये येणार नाही. ही व्हॉल्यूमचा जो क्रायटेरिया जो आहे, तो मी आता याला 4 लाखच्या आसपास जो आहे तो करून घेतो. म्हणजे त्याच्यावर मला आयडिया येऊन जाईल आणि याला पुन्हा रन स्कॅन म्हणतो. बरं, याला बॅक टेस्ट रिझल्ट होईल का? सेव्ह स्कॅन, बुलिश फ्लॅट अँड फोर पेनंट नंट स्कॅन. स्कॅन सबमिट. ओके. आता याला बॅक टेस्ट करूयात. याच्यामध्ये यायला पाहिजे ना. 4 लाख केलं होतं, तर याला मी ह्या क्रायटेरियाला 1 लाखच करतो, म्हणजे जास्त जे शेअर जे आहेत त्यामध्ये येतील. ओके. रन स्कॅन. बॅक टेस्ट. ओके. याला काहीतरी इश्यू येतोय, बट नेव्हरदलेस आपल्याला तो काही कॉन्टेक्स्ट नाही आहे. बट यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तो 52 वीक हायच्या आसपास आहे, आणि त्या 52 वीक हायच्या कडनं तो प्राइस आहे. मला एक कॉल येतोय फक्त. तर अशा छोट्या गोष्टींकडे जर लक्ष जर दिलं तर ऑटोमॅटिकली तिकडनं आपल्याला जे सिम्पल होऊन जाईल. त्यामध्ये आणखीन एक गोष्ट जे आपण युटिलाइज करू शकतो, जे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, दॅट इज सीपीआर. सीपीआरचा यूज कसा करायचा ते आता आपण इथं बघूया. ओके. आता हे जे सीपीआर जे डेली टाइम फ्रेमच्या हिशोबाने आपल्याला इथे दिसतात, आय विल जस्ट स्विच टू हायर थिंग्स. म्हणजे मला इंटरडे वाले जे सीपीआर जे आहेत, R1 R2 वाले, ते मला अजिबात नकोय. मला फक्त वीकली आणि मंथली वाले जे सीपीआर जे आहेत ते हवेत. त्याच्यामध्ये पण मंथली वाले जे पाय वॉट्स जे आहेत त्याचं कॉम्बिनेशन मला तिथं पाहायचं. ओके. आता हे पाय वॉट्स बद्दल ऑलरेडी आपण डिस्कशन केलंय मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स. याच्यामध्ये मला एक सिंपलची गोष्ट सांगा, जे आपण इथं युटिलाइज केलंय. जे वीकली वाले पायवॉट जे आहेत हे प्लस प्लस वाले वीकली वाले निळ्या कलर वाले पायवॉट आहेत, आणि मंथली वाले जे पायवॉट जे आहेत ते जे आहेत मंथली, दॅट इज दिस वन. ओके. डेलीवाला तर आपण बंदच करून टाकलाय. डेलीवाला क्लोजच करून टाकलाय डायरेक्टली. तर त्यामध्ये आपल्याला ती गोष्ट लक्षात येते. प्लस प्लॉट्स बॅकग्राऊंड. ओके. हम्म. हे डेलीवाल्याचं प्लॉट बॅकग्राऊंड आहे, आणि प्लॉट एक 20 मुव्हिंग ॲव्हरेजचं युटिलायझेशन. तर मला एक सिम्पलची गोष्ट सांगा, जे मुव्हिंग ॲव्हरेजेस च्या कम्पॅरेटिव्हली आपण बघत असतो. फ्लोअर पायवॉटमध्ये आपण दोन बॉक्सेस ठेवलेत. ते म्हणजे एक कुठलं आहे, विच इज दिस वन. हे मंथली पायवॉट आहे, बरोबर.
आणि हे जे प्लस वालं दिसतंय हे काय आहे? वीकली पायवॉट. करेक्ट. आता एक ऑब्झर्व करा व्यवस्थितरित्या, इथं मंथली पायवॉट दिसतोय का? मंथली जो पायवॉट जो आहे तो दिसतोय का इथे? यस सर. कसा आहे तो? मोठा आहे, छोटा आहे, लहान आहे, कॉम्प्रेस आहे, काय आहे नेमकं? कॉम्प्रेस आहे कॉम्प्रेस. कॉम्प्रेस आहे, कॉम्प्रेस्ड. एकदम छोटा आहे. आणि त्याच्या आसपास या पर्टिक्युलर दिवस जर तुम्ही काउंट जर केले तर कधीचा हा डेटा आहे? डेटा इज ऑफ मार्च. बरोबर आहे का? मार्चचा फेब्रुवारी मधला डेटा आहे. तर नंबर ऑफ डेज बघा इथे या मंथली पायवॉटच्या आसपास, हे 2, 4, 6, 8, 10. ओके. तर 10 दिवस काय केलं प्राइसने डेली टाइम फ्रेम मध्ये? वरती गेली, बट पुन्हा एक इक्वल लोज जे आहे ते क्रिएट केले. बरोबर आहे का? प्लस या 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती प्राइस गेली. बरोबर. ज्यावेळेस तुम्हाला कळतंय की रेंज बाबा ब्रेक होऊ राहिली त्यावेळेस बघा इकडे, म्हणजे काय इथे एक अशा पद्धतीचं काय होता, बेरिश, काय होता, बेरिश फ्लॅग होता. त्या बेरिश फ्लॅगचं खालच्या बाजूला ब्रेकडाऊन होण्याऐवजी काय आलं, वरच्या बाजूला ब्रेकआउट झाला आणि ती मुवमेंट ते पण आपल्याला लक्षात येऊन जातं. प्लस आपण भरपूर वेळ शिकलोय, तुम्हाला पण माहिती आहे, याचं ह्या मागच्या महिन्याचं रिलेशन ह्या महिन्याच्या पायवॉट सीपीआर बरोबर रिलेशन काय होतं बरं मंथली पायवॉटचं? हा होता जानेवारीचा. काय होतं? जानेवारीचं पायवॉटचं रिलेशन ह्या फेब्रुवारी बरोबर काय होतं? जर महिना एकचा पायवॉट असा आहे आणि डाऊन महिना साईडचं. महिना दोनचा पायवॉटचं रिलेशन असं आहे, म्हणजे काय डाऊन साईडचं आहे, म्हणजे या दोघांमध्ये रिलेशन जे आहे ते डाऊन साईडचं आहे. बट इथं प्राइसने काय केलं, त्या रिलेशनला जे सुरुवातीला 5-7 दिवस ऍक्सेप्ट केलं पण डायरेक्टली नंतर झिडकारलं. आणि मग ज्यावेळेस जेव्हा केव्हा अशी गोष्ट होते तुम्हाला प्लस तिथं दिसतंय की बाबा प्राइस जी आहे ती उलट्या दिशेमध्ये जाऊ लागली, तिथं मोमेंटम जे आहे ते सगळ्यात जास्त होतं. मार्केटमध्ये काय होतं माहिती का? स्टॉक मार्केटमध्ये काय होतं तुम्ही सांगू शकता कुणी? स्टॉक मार्केटमध्ये काय होतं कोणी सांगू शकतं का मित्रांनो? जे आपल्याला पहिल्या दिसतं ते उलट्या होतं का? दिशेमध्ये बसून होते. जे नाही नाही, पहिल्या आपल्याला उलट्या दिसतं. दिशेमध्ये बसवलं जातं. येस. दाखवली जाते डायरेक्शन एक आणि येस. होती डायरेक्शन एक. त्याच्या उलट दिशेमध्ये जातं आणि ज्यावेळेस असं काही उलट होतंय त्यावेळेस ती मूव जी ती काय असते, फास्ट मूव जी ती क्रिएट होताना दिसते आपल्याला. ओके. तर इथं तुम्ही जर ऑब्झर्व जर केलं तर ह्या महिन्याच्या पायवॉटच्या कम्पॅरेटिव्हली ह्या महिन्याचा पायवॉट तर खालच्या बाजूला होता, बट तोच काय होता, एकदम कॉम्प्रेस्ड होता. काय होता? एकदम कॉम्प्रेस होता. आणि तो कॉम्प्रेस होता त्याच्या खाली प्राइस गेली ना, ऑटोमॅटिकली तिकडनं ज्यावेळेस कमबॅक केलं प्राइसनी एकदम स्ट्रॉंगर पद्धतीने कमबॅक करताना आपल्याला दिसलेलं आहे. त्यानंतर रेस्ट इज हिस्ट्री. आणि हा जो डेटा आहे फेब्रुवारी मधला डेटा आहे. ओके. 3-4 महिन्यापूर्वीचा डेटा आहे. अगेन्स्ट आपण जर बघू शकता इथं ती जी रॅली जी झाली पुढच्या किती दिवसामध्ये, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 15 दिवसामध्ये 1600 रुपयाचा स्टॉक कुठे गेला? 1950ला पुन्हा कव्हर होत होत कुठं आला, खालच्या बाजूला आला. आता याच्यामध्ये मंथलीचं मला रिलेशन तर कळलं, बट याच्यामध्ये वीकली सुद्धा काहीतरी मेजर रोल जो आहे तो प्ले करतोय. तर वीकलीचं पायवॉट सुद्धा मला महत्वाचं आहे. सो आय विल जस्ट अंडर एस्टिमेट नाव. ओके. मंथली तर मी घातलं, फक्त वीकली ठेवलं. जर तुम्ही इथं जर बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल इथं वीकलीचं काय रिलेशन होतं. व्हॉट वॉज रिलेशन ऑफ वीकली? काय रिलेशन होतं? हे जे वीकली जे पायवॉट जे होते यांचे रिलेशन काय होतं या 4 आठवड्यांसाठी? डाऊन साईड. डाऊन साईडचं होतं, बट डाऊन साईड झाल्यानंतर काय झालं, रिलेशन काय झालं, शिफ्ट काय झालं मग? अप साईडला झालं चेंज. अप साईडला शिफ्ट झालं. हे वीकली अगोदर डाऊन साईड दाखवत होतं
आणि ते अप साईडला झालं. प्लस मंथली वाला तर दाखवतात बाबा कॉम्प्रेसिव्ह, बरोबर आहे. आणि जेव्हा केव्हा आपल्याला दिसतंय की 20 मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती प्राइस जी जाते ऑटोमॅटिकली तिकडनं होतं. म्हणजे सिग्नल कोण, अर्ली सिग्नल कोण देतं, मंथली वाला देतो की वीकली वाला देतो? हु इज गिव्हिंग विकली वाला. सिग्नल? एक्झॅक्टली, अर्ली सिग्नल वीकली वाला देतोय, बरोबर आहे. मंथली पेक्षा मंथली तर सांगतोय की असं रिलेशन आहे बाबा. बट आता इथे ऍडिशनल आणखीन एक गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे डेली मध्ये काही आपल्याला आउटपुट जो आहे तो भेटतोय का. तर डेली मध्ये टीसी, बीसी आणि पी ला मी इथं फक्त ऍड करतोय आणि वीकली वाल्याला आता मी क्लोज करतोय. इथं द्यायचं जे डब्ल्यू पी सी डब्ल्यू टी सी म्हणजे वीकली पायवॉट आहे. इथं जर तुम्ही जर चेंज जर केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली व्यवस्थितरित्या लक्ष देऊन जाईल. आता कोइन्सिडन्स जो आहे तो चेक करा व्यवस्थित इथे. हा, इथं आता मला मंथली वाला जो पायवॉट आहे तो ऑन करतो. मंथली मंथली एमपी, एमपीबीसी, एमटीसी. ओके. तर इथून तर इथपर्यंत हे मंथली पायवॉटचं रेंज आहे. बट इथं जे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा आहे, जो अंडरस्टँड केला गेला पाहिजे, तर कोइन्साइड कोणाबरोबर झालंय, कोण हा जे डेली जे पायवॉट झालेत, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस आणि 4 दिवस, हे कोणाबरोबर कोइन्साइड झाले बरं, कोण सांगेल? हे जे आहे डे 1, डे 2, डे 3, डे 4, आणि हा कोण आहे? मंथली पायवॉट आहे हा, बरोबर. आणि हे काय आहे? प्रत्येक दिवसाचे पायवॉट आहेत. 4 दिवसाचे पायवॉट कोणाबरोबर कॉम्प्रेस झाले? मंथली पायवॉट बरोबर. मंथली बरोबर. बरोबर हा आहे. चेंज आणि पण आहे. एक्झॅक्टली, आणि त्याचबरोबर तुम्ही RSI जर बघितलं तर RSI इक्वल लोज किंवा हायर लोजच्या हिशोबाने ते दाखवत होते. इव्हन डेली मध्ये आपल्याला दिसतंय RSI ओव्हरबॉट झालाय किंवा डायव्हर्जन्स इथं क्रिएट होऊ राहिलाय. बट इथं काय झालंय, ऑलरेडी ट्रॅप जो आहे तो जनरली जबरदस्त पद्धतीने झालाय आणि त्याच्यामुळे मोमेंटम काय झालंय, एकदम स्ट्रॉंगर साईडला झालाय. म्हणून मोरल ऑफ द स्टोरी, जेव्हा केव्हा तुम्हाला असं दिसतंय, काय याच्यातनं शिकण्यासारखी गोष्ट काय आहे ती लक्षात घ्या. जेव्हा केव्हा तुम्हाला असं दिसतंय की डेली वाला पाय वॉट्स जर आहे, डेली पाय वॉट्स कोणाबरोबर लॅप होत आहेत? मंथली पाय वॉट्स बरोबर लॅप होत आहेत. आणि तिथं किती किती दिवस काढतायत? 4 ते 7 दिवस काढतायत, एक्झाम्पल म्हणून पकडा. तर तो एक सेटअप जो आहे तो चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो. दुसरं, ज्या वेळेस मंथली पायवॉट काय आहे, मंथली पायवॉट्स काय आहेत, एकदम काय आहे, बोला लवकर, कॉम्प्रेस. कॉम्प्रेस्ड आहे ते एकदम. तर तो एक सीन चांगला होऊ शकतो. आणि सेकंड जो पॅरामीटर जो हे करायचा आहे तो म्हणजे काय, दिस. ओके. म्हणजे रॉंग दिशेमध्ये प्राइस तुम्हाला जाताना पहिली दिसली पाहिजे, तिथला पायवॉट काय पाहिजे ना, एकदम कॉम्प्रेस कंडिशन मध्ये पाहिजे. रॉंग दिशेमध्ये जाऊन 3-4 दिवस, 6 दिवस, 7 दिवस त्यांनी घातले पाहिजे. आणि नंतर जर आपल्याला दिसतंय रॉंग दिशेच्या उलट्या दिशेमध्ये जाऊ राहिलं, तिथं मूव जी ती काय होऊ शकते, एकदम फास्ट होऊ शकते. आणि अशा ट्रेडला त्याला ट्रॅक करणं गरजेचं आहे. दिस इज अ स्ट्रॅटजी, सिम्पल. ओके. त्यामध्ये RSI भलेही थोडासा ओव्हरबॉट दाखवतोय, त्याला सोडायचं नाही अजिबात. त्या पर्टिक्युलर ट्रेड सेटअपला अजिबात सोडायचं नाही. जनरली जर तुम्हाला टाइम डिके तुमच्या अगेन्स्ट नकोय, काही न्यूज हेड ऍक्शन नकोय, तर तिथं कॅश ट्रेडिंग जे आहे ते एकदम सिम्पल पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके. तर याच्यामध्ये सिम्पल सिम्पल हेच हे आहे की मंथली पाय वॉटचं रिलेशन तर बेरिश होतं, बट प्राइस डेली वीकली मध्ये तर ते ओव्हरलॅपिंग वरच्या बाजूला शिफ्ट होती. त्याबरोबर डेली वाल्यांनी मंथली पाय वॉटच्या तिथं 4 ते 5 दिवस जे ते कॉम्प्रेस केले. त्यानंतर जे मोमेंटम जे क्रिएट जे झालं ते ऑलमोस्ट किती झालं, 400 पॉईंटचं मोमेंटम 10 दिवसामध्ये क्रिएट होताना दिसलं आपल्याला इथे. ओके. 300 ते 400 पॉईंटचं 10 दिवस. ओके. दॅट इज द मोर दॅन इनफ. या गोष्टी चेक करत जायच्या वेळोवेळी.